ठाकरेंच्या चेहऱ्यावर मशाल चिन्हावर निवडून आलेले मोदींवर शिंदेंवर घणाघाती टीका करणाऱ्या खासदारांनीच आता बंडाचं निशाण फडकवलंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ फुटीच्या उंबरठ्यावर उभी नाही, तर फुटीची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे। आणि फाटाफुटीमध्ये जी नावं समोर आली आहेत ती ऐकून तुमचा तत्व आणि विचार या सगळ्यावरचा विश्वास उडून जाईल, अशीच सगळी परिस्थिती आहे। पण मुद्दा निव्वळ तत्व विचारापुरता मर्यादित नाही, विषय फार पुढे गेलाय। शिंदेने आमदारांना गुजरातला नेलं होतं तेव्हा 50 खोक्यांची चर्चा झाली होती। आता निव्वळ 50 कोटीची नाही, तर त्याशिवायही अनेक कोटींची ऑफर दिली जाते। याच डीलचा मेगा प्लॅन समोर आलाय। त्यामुळेच आजच्या व्हिडिओत ठाकरेंचे खासदार अचानक फुटले की हा प्लॅनचाच भाग होता। 50 कोटींच्या डीलमध्ये आणखी काय काय सामील आहे, शिंदेच्या ऑपरेशन टायगर मध्ये कोण कोण गळाला लागलं आणि ठाकरेंसोबत कोण उरलं, हेच सगळं राजकारण आपण बिटवीन द लाईन्स मध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण जी माहिती सतत अपडेट होते त्याबद्दल जाणून घेऊ, ते म्हणजे 9 खासदारांपैकी कोण कोणासोबत आहे। शिंदेंनी निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडे घेतल्यानंतर ठाकरेंनी नव्यानं राजकीय मांडणी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या पक्षाची स्थापना केली। मशाल चिन्हावर महाविकास आघाडीत सामील होऊन विधानसभेची लोकसभेची निवडणूक लढवली। फाटाफुटीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये लोकसभेत ठाकरे सेनेला घवघवीत यश मिळालं। 9 खासदार निवडून आले। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह असूनही शिंदे सेनेला केवळ 7 जागांवरच समाधान मानावं लागलं। निवडणुकीत ठाकरेंनी मात दिली असली तरी निवडणुकीनंतरच्या फोडाफोडीच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे हे ठाकरेंना मात देण्याच्या तयारीत आहेत। शिंदेंनी आमदार खासदार फोडाफोडीचं ऑपरेशन टायगर सक्रिय केले। यासाठी शिंदेंना पक्षांतरबंदी कायद्यानुसार ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फोडावे लागणार आहेत। आणि तेच गणित जुळवून शिंदेंनी या फुटीर खासदारांना खासगी विमानानं पाठवून 16 आणि 17 जूनच्या रात्रीत दिल्लीला नेलं। स्वतः शिंदे ही दिल्लीतच मुक्कामी आहेत। मग शिंदेंच्या गळाला लागलेले खासदार कोण कोण आहेत, तर यामध्ये परभणीचे बंडू उर्फ संजय जाधव, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, यवतमाळचे संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। या सगळ्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र दिल्याचंही समोर आले आणि त्यांच्या गटाला मंजुरी देखील लोकसभा अध्यक्षांनी दिली आहे असं देखील म्हटलं जाते, पण त्याला अजून अधिकृत दुजरा कुठूनही मिळालेला नाही। मग आता ठाकरेंसोबत कोण खासदार उभे आहेत, तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे या तिघांनीही 17 जूनला सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या नेतृत्वाला, ठाकरेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। पक्षफुटीची चाहूल लागताच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खासदार अरविंद सावंत यांनीही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून शिवसेनेच्या कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी अधिकृतपणे मागणी केली आहे गटनेता म्हणून सावंत यांनी। त्यामुळे आता 4 वर्षांपूर्वी रंगला होता तसा पुन्हा एकदा कायदा असा खेळ रंगणार आहे हे निश्चित आहे। या सगळ्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। 50 खोके एकदम ओके सारखी कोट्यवधींची डील झाल्याचे दावे समोर येत आहेत। या दाव्यातूनच आपण ही नेमकी डील काय हे समजून घेणार आहोत। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर आपला सपना मनी म्हणत थेट आरोप केलाय। प्रत्येक खासदाराची किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP ही 50 कोटी रुपये ठरली असून 15 कोटी रुपये हे ऍडव्हान्स मध्ये उचल देण्यात आलेत असा दावा संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या याच दाव्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी उपरोधिक टोला लगावलाय। त्यांनी गेल्या आठवड्यातच बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे 20 खासदार फुटताना देण्यात आलेल्या ऑफर बद्दल सांगितलं। महुआ यांनी ट्विट करताना सांगितलं की फक्त 15 कोटी कसे इतक्या स्वस्तात का जात आहेत असा खोचक सवाल केला। आणि त्यांनी लिहिलं की आमच्या पक्षातल्या फुटीरांना 4 कोटी रोख रुपये देण्यात आले आणि पुढचे 36 महिने दरमहा 1 कोटी रुपये मिळणार आहेत। हनी प्लस मनी अशी ही डील आहे। आणि याच सगळ्या डीलला पुष्टी देणारी सगळ्यात मोठी महत्वाची माहिती ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मुलाच्या हवाल्याने दिली आहे। त्यानुसार 14 एप्रिलला वाजे यांना 50 कोटी रुपये रोख
आणि 100 कोटी रुपयांच्या विकास कामांची ऑफर देण्यात आली होती, पण वाजेंनी ती ऑफर नाकारली अशी माहिती राहुल कुलकर्णींनी दिली. ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय वाजेंनी घेतलाय आणि या सगळ्या डीलमध्ये आणखी एक मुद्दाही सांगितला जातोय. पुन्हा निवडून आणण्याचा आणि त्याच्यासोबतच एकाला केंद्रात मंत्री करण्याची हमी ही शिंदेंकडून या खासदारांना देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा काही दिवसातच पुढच्या विस्तार होण्याची चर्चा आहे आणि या विस्तारात फुटीर खासदारांपैकी एकाला हे मंत्रिपद मिळू शकतं आणि यासाठी परभणीचे संजय जाधव यांचं नाव आघाडीवर असल्याची बातमी NDTV मराठीने दिलेली आहे. म्हणजेच एकीकडे पुन्हा उमेदवारी, मतदारसंघासाठी भरघोस निधी आणि एकाला केंद्रात मंत्रिपद अशी ही ऑफर आहे. मग खासदार ठाकरेंना सोडून का जात आहेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर NDTVच्या बातमीनुसार या फाटाफुटीमागं आणखी 2 कारणं सांगितली जातात. एक म्हणजे भावनिक दुरावा. काही महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या एका खासदाराच्या पत्नीचं निधन झालं होतं. विशेष म्हणजे या खासदारानं स्वतःचा खर्च करून उद्धव ठाकरेंचा दौरा आयोजित केला होता. तरीही ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केलं नाही किंवा सांत्वनासाठी साधा फोनही केला नाही अशी या खासदाराची तक्रार आहे. या उलट भाजपचे नेते अमित शहा यांनी दिल्लीतून फोन करून त्यांची विचारपूस केली. दुसऱ्या एका खासदाराचा अपघात झाला असताना मातोश्रीवरून साधा कोणाचा विचारपूस करण्यासाठी देखील फोन आला नाही, पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जातीनं त्यांची दखल घेतली असा देखील या दुसऱ्या खासदाराचा सूर आहे तक्रारीचा. आणि दुसरं कारण आहे ते राजकीय आणि प्रशासकीय स्वरूपाचं. विरोधी पक्षात असल्यानं निवडणुका लढवण्यासाठी देखील ठाकरे गटाच्या खासदारांकडे निधी नाही, पैसा नाही अशी ही तक्रार सांगितली जाते. शिवाय एका खासदाराला त्याच्या भावाच्या बँक घोटाळ्याची भीती दाखवून शिंदे गटात येण्यास भाग पाडल्याचंही या बातमीत NDTVच्या म्हटलंय. मग या सगळ्यावर शिंदे गटाची भूमिका काय? तर हे सगळं प्लॅनिंग दिल्लीत शिंदे सेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी शिजल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्या घरी काही ठाकरे गटाच्या खासदारांचं स्नेहभोजन मागच्या काही काळामध्ये झालेलं होतं आणि याच जाधवांनी आता गरज असेल तेव्हा ऑपरेशन टायगर नक्की होईल असं म्हणत एक प्रकार या फोडाफोडीला दुजोरा दिलाय. तसंच राऊतांच्या पैशांच्या आरोपावर पलटवार केलाय. त्यांनी विचारणा केली की तिथं काय पैसे मोजायला संजय राऊत गेले होते का, त्यांना नेमका आकडा कसा माहीत झाला. आता आपण थोडं आणखी पुढे जाऊन या विषयाची चर्चा करणार आहोत, तेव्हा यातलं खरं राजकारण तुम्हाला ध्यानात येईल. हे खासदार आत्ताच का फुटले, त्यांना आत्ताच का फोडण्यात आलं? तर हे सगळं ऑपरेशन टायगर फक्त शिंदेना ताकद देण्यासाठी सुरू नाही. यामागं भाजपचा एक दूरगामी मेगा प्लॅन आहे. संसदेच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारचा लोकसभेत मानहानीकारक पराभव झाला. सरकारनं मांडलेलं डिलिमिटेशनचं महिला आरक्षण लागू करण्याचं घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झालं, स्पष्ट 2/3 बहुमताअभावी. हाच पराभव जिव्हारी लागलेल्या भाजपची ही बदला घेण्याची रणनीती असल्याचं दिल्लीच्या पत्रकारांचं म्हणणं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी मांडलेल्या संविधान बदलाच्या मुद्द्यामुळं भाजप प्रणित NDAचं लोकसभेतलं 2/3 बहुमत हुकलं. आता तेच संख्याबळ विरोधी पक्ष फोडून मिळवण्याचा हा प्लॅन आहे. त्या प्लॅननुसारच TMCचे 20 खासदार फोडण्यात आले. त्या पाठोपाठ ठाकरेंचेही 6 खासदार फोडले. आता तामिळनाडूत 21 खासदार असलेल्या द्रमुक पक्षावर NDAचं आणि भाजपचं लक्ष असल्याचं म्हटले जाते. जी घटना दुरुस्ती गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली नाही किंवा करता आली नाही, ती आगामी पावसाळी अधिवेशनात करण्यासाठी इतक्या वेगानं हे फोडाफोडीचं ऑपरेशन टायगर केलं जाते. पुढच्या महिन्यामध्ये 21 जुलैला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार 3 महत्त्वाची आणि ऐतिहासिक अशी विधेयकं मांडणार आहे. पहिलं म्हणजे डिलिमिटेशनचं महिला आरक्षण, समान नागरी कायदा आणि तिसरं एक देश एक निवडणूक. हे तिन्ही कायदे संविधानाच्या मूळ रचनेला स्पर्श करणारे असल्यामुळं संविधानाच्या कलम 368 नुसार लोकसभेत 2/3 बहुमताची म्हणजेच 363 खासदारांची गरज आहे NDAला. आजच्या घडीला NDAकडे 312च्या आसपास खासदार आहेत. म्हणजेच घटना दुरुस्तीसाठी भाजपला आणखी 51 खासदारांची गरज आहे आणि हीच तूट भरून काढण्यासाठी तोडाफोडा आणि जोडा ही रणनीती अवलंबली जाते. थोडक्यात काय तर खासदारांच्या फुटीमागं कोट्यावधींच्या डीलचे दावे, केंद्रातलं मंत्रिपद यासोबतच वैयक्तिक कारणं सांगितली जात आहेत. यामुळं शिंदेंचं दिल्लीत वजनही वाढणार आहे. पण खरा फायदा हा मोदींचा होणार आहे. संविधान बदलाचं, घटना दुरुस्तीचं भंग झालेलं उद्दिष्ट यशस्वी होणार आहे. त्याचवेळी हे खासदार निव्वळ शिंदे सेनेत विलीन होणार आहेत की शिंदेंनी अख्खा पक्षच ताब्यात घेतला तसं मशाल चिन्हासह नवीन पक्षही ठाकरेंचा ताब्यात घेऊन शिंदे गटात विलीन करणार आहेत हे खासदार, हे महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या सौदेबाजीत तुम्ही दिलेल्या मताची किंमत काय? ओमराजेंना शिंदे केंद्रात मंत्री करतील का?
मोदींचं संविधान बदलाचं घटनादुरुस्तीचं स्वप्न पूर्ण होईल का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.